नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेपासून येतो. घरात आरसा लावताना नेहमी एका गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे की आरसा हा कधीच एकमेकांसमोर नसावा. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. आरसा ही एक अशी वस्तू आहे जी जवळपास प्रत्येक घरात असतेच. असं म्हणतात की वास्तूनुसार आरसा लावल्याने घरात सुख समृद्धीसह आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळेच वास्तूनुसार घरातील आरसा लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊया. घरात आरसा लावताना तो 4 ते 5 फूट उंचीवर असावा. वास्तुशास्त्रानुसार कधीही बेडरूममध्ये आरसा लावू नये. असे केल्याने वैवाहिक जीवनात एकमेकांप्रती विश्वास कमी होतो. तसेच पती पत्नीमध्ये अनेक गोष्टीवरून मतभेद वाढतात आणि पती पत्नीला स्वास्थ्य संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. बेडरूममध्ये कधीही आरसा पलंगाच्या अगदी समोर ठेवू नये. अशा पद्धतीने आरसा लावल्यास तो काढणं योग्य ठरेल. असा पलंगासमोरचा आरसा आयुष्य कमी करतो. याशिवाय ड्रेसिंग टेबलवरील आरसा बेडरूमच्या खिडकी किंवा दरवाजासमोर लावू नये, कारण बाहेरील प्रकाशाची टक्कर होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील लोकांवर वाईट परिणाम होतो. बेडरूममध्ये दरवाजाच्या आतल्या बाजूस आरसा लावणं देखील वास्तूच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. अशा जागी आरसा लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घराची प्रगती होऊ शकत नाही. वास्तूनुसार खोलीचा दरवाजा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर आरसा लावता येतो. याशिवाय घरामध्ये दक्षिण आणि पश्चिम दिशेला आरसा लावू नये, कारण त्यामुळे कलह निर्माण होतो. आरसा नेहमी लटकवावा. तो जमिनीवर किंवा टेबलवर ठेवू नये. तसेच जेवणाच्या खोलीत आरसा लावणे शुभ असते. असे केल्याने तुमचे आरोग्य आणि संपत्ती दुप्पट होऊ शकते आणि तुम्ही अधिक समृद्ध होऊ शकता. आरसा विकत घेताना नेहमी त्याच्या आकाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. मान्यतेनुसार चौकोनी किंवा आयताकार आकाराचा आरसा तुम्ही वापरू शकता. याशिवाय आरसा लावताना घ्या या गोष्टींची काळजी. तुमच्या स्टडी टेबलजवळ आरसा लावू नका. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा किंवा काचेची वस्तू ठेवा. आरसा नियमित स्वच्छ करत राहा, जेणेकरून तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल. मुलांच्या बेडरूममध्ये आरसा ठेवू नये. जर तुम्हाला ठेवायचा असेल तर बेडचे प्रतिबिंब आरशात दिसत नाही याची खात्री करा. लहान मुलांच्या खोलीत आरशाची जागा अत्यंत महत्त्वाची असते. चुकीची जागा मुलांसाठी विचित्र भ्रम निर्माण करू शकते आणि शेवटी खोलीतून सकारात्मकता काढून टाकते. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.